नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. जिओपॉलिटिक्स मध्ये दोन बाजू एकमेकांच्या समोर जेव्हा उभ्या राहतात, तेव्हा भले कितीही अंडरस्टँडिंग तयार झालं तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत डावपेच मागे सरत नाही. कारण जे काही तू हे कर, मग मी हे करतो, मग मी हे करतो, मग तू हे कर, हे जे सगळं ठरलेलं असतं घटनांची साखळी, ती साखळी समोरच्याने दिलेल्या आश्वासनावर ठरते आणि तो आश्वासन पाळतो की नाही आणि ते 100% पाळतो की नाही हे बघण्यासाठी ताकद खर्ची करावी लागते आणि ते जर का होत नसेल तर मग प्रत्येक अशा पायरीसाठी पुन्हा पुन्हा दबाव टाकण्याची जी तंत्र असतात, ती तंत्र अवलंबावी लागतात आणि मग जे मोठे ज्याला आपण म्हणू माइलस्टोन्स, टप्पे ठरवले गेलेले असतात, त्या प्रत्येक टप्प्यासाठी असे शह, काटशह, पेच, डावपेच हे चालू राहतात. आजच्या घडीला पुतिन आणि ट्रम्प ह्यांच्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य तर आहे. युक्रेनचं युद्ध थांबावं म्हणून दोघेही आग्रही आहेत. ट्रम्पनी तर अगदी शेवटपर्यंत जाऊन आता युक्रेन युद्धासाठी अमेरिका पैसा पुरवणार नाही, हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. युरोपला जर का रस असेल, स्वारस्य असेल, तर त्यांनी आमच्याकडून शस्त्रास्त्र घ्यावीत आणि ती युद्धामध्ये वापरावीत. इतकं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या युरोपनी युद्ध थांबवावं म्हणून जितकं काही दबाव टाकता येईल तेवढा ट्रम्प टाकतायत. परंतु त्याच्यावरती पुतीन आश्वस्त राहू शकत नाही. कारण परिस्थिती ही ट्रम्पच्या आटोक्यामध्ये नाहीये. जर ट्रम्प म्हणतील तसं चित्र डोलत असतं, तर गोष्ट वेगळी होती. परंतु इथे निर्णय घेणारे लोक अनेक झालेले आहेत. एकच एक निर्णय घेणारा ट्रम्प असता, तर पुतीन आश्वस्त बसू शकले असते. पण इथे परिस्थिती वेगळी आहे. अनेक जण निर्णय घेऊ युरोपाची एकंदरीतच युद्धाची कुंकुनी बघितली आपण, त्यांना चढलेला युद्धज्वर बघितला, तर ते सर्वस्वाची होळी करायला तयार झालेले आहेत असं आपण म्हणू. कारण विजय मिळण्याची कुठलीही शाश्वती नाही आणि तरी देखील त्यांना युक्रेन युद्ध चालू ठेवायचंय, लांबवायचंय. रशियाला नामोहरम करण्याची अजूनही उमेद त्यांच्या मनामध्ये जागृत आहे असं दिसतंय. तेव्हा पुतीन यांना मात्र सावध राहावं लागतंय. त्यांना ट्रम्पच्या आश्वासनावरती अवलंबून राहता येत नाही 100%. तेव्हा काही ना काहीतरी युरोप आगळीक करणार ही गोष्ट सत्य आहे. एक प्रकारे युरोप असा भीषण हल्ला रशियावरती करू शकतं, की रशियाला सुद्धा तसा जीवघेणा हल्ला त्यांच्यावरती करावा लागला तर? ही भीती जी आहे, ती साधार आहे. ती निराधार आहे असं आज कोणी म्हणू शकत नाही. युक्रेनची जर का मजल ही पुतीनच्या घरावर ड्रोन हल्ला चढवण्यापर्यंत झालेली असेल, तर मामला अतिशय गंभीर आहे. म्हणजे त्याच्यानंतर जो कॉल झाला त्याच्यात ट्रम्प आणि पुतीन एकत्र बोलत असताना ट्रम्पने असं सांगितलं, की माझा याच्यावर विश्वासही बसत नाहीये, की यांनी असा हल्ला केला. बरं झालं मी त्यांना टोमाहॉक मिसाईल दिली नाही, नाहीतर यांनी काय केलं असतं सांगता येत. अशा पद्धतीचे उद्गार ट्रम्प यांनी पुतीनशी बोलताना काढले खरे. पण ते शब्द आहेत नुसते मित्रांनो. त्यांचं करायचं काय हा प्रश्न आहे. उद्या जर का युरोपानी अजून जर का युद्धाची दाहकता वाढवायचं ठरवलं, तर पुतीननी काय करायचं? पुतीननी एक काम केलेलं आहे, की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली अत्यंत दाहक आणि भेदक क्षेपणास्त्र तैनात करून ठेवलेली आहेत. जेणेकरून युरोपला जरब बसावी, की तुम्ही जरा आगळीक केलीत आणि आमची खोड काढली तर युरोपवरती ओरेशनिक सारखी मिसाईल जाऊन आदळतील ह्याचीही भीती आता युरोपला राहिली नाही असं दिसतंय आणि त्यामुळे ज्याला युद्धाच्या भाषेमध्ये फॉल्स फ्लॅग ऑपरेशन म्हणतात, म्हणजे शत्रूला खेचून आणण्यासाठी म्हणून एक त्याला म्हणतो आपण फसवा हल्ला करायचा आणि तो फसवा हल्ला हा अशा तऱ्हेने करायचा की त्याच्या संवेदनांना हात लागेल, त्याच्या अभिमानाला बोट लागेल, दुखावले जातील आणि ते जबर हल्ला करतील. ते जेव्हा जबर हल्ला करतात तेव्हा ते
सावज टप्प्यात येतं आणि मग त्याची शिकार करायची. याला सगळ्याला फॉल्स फ्लॅग ऑपरेशन म्हटलं जातं. फॉल्स फ्लॅग ऑपरेशन जर का युरोपने केलं, तर काय होईल विचार करा. कारण आजच्या घडीला असं म्हटलं जातं एकंदरीत म्हणजे युरोपाने हे आता गृहीत धरलेलं आहे, की नेटो ही जी काही एक संस्था आहे, तिचं अस्तित्व हे व्यवहारदृष्ट्या संपलेलं आहे. जे काही त्यांचा मधला करार होता, की बाबा तुझ्यावरती हल्ला झाला, तर उरलेले सगळे तुझ्या सोबत येतील. हे आश्वासन अमेरिका आता इथून पुढे ठेवू इच्छित नाहीये. आणि त्याच्यामुळे जर युरोपवरती हल्ला झाला, तर अमेरिका त्यामध्ये पडणार नाही. एक प्रकारे ही अमेरिकेने स्वतःच स्वतःला दिलेली गॅरंटी आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे आज सिच्युएशन कशी आहे बघा. ट्रम्पनी स्वतःला नेटो नेटोची जी आश्वासन होती त्याच्यापासून दूर ठेवलेलं आहे. ते मी म्हणजे मला जेव्हा सोयीचं असेल, तेव्हा मी नेटोचं जे माझ्यावरती असलेली बंधनं आहेत ती पाळीन. मला नसेल सोयीचं, तर नेटो गेला बुडीत खाती. असं म्हणायला ट्रम्प मोकळे आहेत आज. पण पुतीनला त्या गोष्टीमध्ये रस नाही. जर का युरोप आपल्यावर हल्ला करणार असेल, तर त्याच्यासाठी अमेरिकेला सुद्धा जबाबदार धरता आलं पाहिजे. अन्यथा हे हल्ले चालूच राहतील. आणि म्हणून पुतीन ह्यांना एक माहिती आहे, की जर युरोपांनी आपल्यावरती फॉल्स फ्लॅग ऑपरेशन का होईना पण केलं आणि आपल्याला प्रत्युत्तर द्यावं लागलं, तर त्याच्यामध्ये अमेरिका ओढली जाणं हे गरजेची गोष्ट आहे. डेंजरस आहे सिच्युएशन. हे जे पेच आणि डावपेच जे म्हणतात ना, ते इतके साधे सोपे नाहीयेत. तेव्हा पुतीनना हवं आहे, की अमेरिका या युद्धामध्ये ओढली जावी. म्हणून अमेरिकेची काय ताकद आहे ती एकदा सगळ्या जगासमोर येऊ देत, असंही कॅल्क्युलेशन असू शकतं. कारण फारशी ताकद उरलेली नाहीये, ही सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे. तेव्हा अशा प्रकारे अमेरिकेला युद्धात ओढण्याची तयारी रशिया करत होता आणि म्हणून रशियानी पार आपल्या युद्धनौका आणि आण्विक पाणबुड्या सुद्धा व्हेनेझुएलापर्यंत पाठवलेल्या होत्या. आणि व्हेनेझुएला आणि क्युबा ह्यांचं एक वैशिष्ट्य आहे. व्हेनेझुएला हा अमेरिकेपासून फक्त काही किलोमीटर अंतरावर असलेली ही भूमी आहे. तिथून तुम्हाला वाटत नाही का, की काही जर का मिसाईल्स डागायची ठरली, तर अमेरिकेची कोणकोणती शहरं टप्प्यात येऊ शकतात. आणि ही मिसाईल डागण्यासाठी त्यांना व्हेनेझुएलाच्या भूमीचीही गरज नाही. त्यांच्या युद्धनौकांवरून सुद्धा ही क्षेपणास्त्र पाठवली जाऊ शकतात. तेव्हा ती जी मी म्हटलं होतं युद्धनौका तिथे वावरतायत, आण्विक पाणबुड्या वावरतायत. हे डेंजर साईन आहे आणि ते डेंजर साईन जे आहे ते ट्रम्पनी जाणून घेतलं. ही गमतीची बाब आहे. तेव्हा पुतीनचा जो सगळा डाव होता, की अखेर माझ्यावर हल्ला झाला तर ट्रम्पला युद्धात मला खेचावं लागेल. हा तो डावपेच होता. त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून ट्रम्पनी व्हेनेझुएलाची भूमी जी आहे, ती रशियाच्या पायाखालून एक प्रकारे खेचून घेतलेली आहे. म्हणजेच पुतीननी 9वी टाकली त्याच्यावरती ट्रम्पनी काय टाकलेलं आहे, "नेले पे दैला" म्हणतात ना, तशी परिस्थिती आहे. तेव्हा त्यांची गोष्ट ओळखून म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी आता युरोपच्या लढाईमध्ये ओढला जाणार नाही, ह्याची एक प्रकारे तजवीज ट्रम्पनी करून ठेवलेली आहे. पुतीनला अर्थातच आता आणखी शह आणि काटशह हे विचार करून मांडावे लागतील. कदाचित ते तयार सुद्धा असतील. पुढच्या काळामध्ये आपल्याला त्याचं प्रत्यंतर सुद्धा येऊ शकेल. तेव्हा एक प्रकारे ट्रम्पनी आजच्या घडीला पुतीनचा शह जो आहे, तो उलथवून टाकलेला आहे. पेच उलथवून टाकलेला आहे आणि तात्पुरता का होईना एक छोटासा विजय हा अमेरिकेच्या गळ्यामध्ये बांधलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.